मित्रांनो, आजची जी सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे नेपाळमधील काठमांडू या ठिकाणची। काठमांडूमधील एका कुटुंबामध्ये दुःखाचं वातावरण आहे, कारण 6 दिवसापूर्वी त्यांच्या घरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे घरात दुःखाचं वातावरण आहे। आज 6वा दिवस आहे आणि 6वा दिवस असताना त्यांच्या घरातील एका मुलीच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो। त्या मेसेजमध्ये फोटो असतो। ज्यावेळेस ती मुलगी तो फोटो पाहते त्यावेळेस तिला आश्चर्य वाटतं, तिला धक्का बसतो आणि तो फोटो नेमका कोणी पाठवला आहे याची चौकशी ती करते। त्यावेळेस तिला कळतं की तो फोटो एका हॉस्पिटलमधून आलेला आहे। ज्यावेळेस ती हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी डॉक्टरांशी संपर्क करते त्यावेळेस तिला समजतं की तो फोटो त्यांनीच पाठवलेला आहे आणि ते डॉक्टर त्या मुलीला सांगतात की हा तुझ्या वडिलांचा फोटो आहे आणि तुझे वडील जिवंत आहेत। तिच्या दुःखामध्ये गेल्या 6 दिवसापासून हे घरातील व्यक्ती होते, तीच व्यक्ती जिवंत आहे हे ज्यावेळेस त्या घरातील लोकांना कळतं त्यावेळेस सगळे लोक आनंदी होतात आणि मग त्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये जातात। ही व्यक्ती जिवंत असतानाही ती गेली आणि तिचा अंत्यविधी घरातील लोकांनी उरकलेला आहे। नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे हेच आपण आजच्या सत्य घटनेमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, नेपाळमध्ये सगळ्यात मोठा एक पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट आणि हा माउंट एव्हरेस्ट चढण्यासाठी जगातील अनेक लोक धडपड करत असतात। या पर्वताची उंची 8848.68 मीटर इतकी उंच आहे आणि इतक्या उंच पर्वतावर जाण्यासाठी जगातील अनेक लोक धडपडत असतात। लोकांना माहीत आहे की त्या ठिकाणी मृत्यू आहे आणि जर हा पर्वत चढायला गेलं तर जिवंतच माघारी येऊ याचीही शक्यता नसते, कारण दरवर्षी 1000 लोकांना नेपाळ गव्हर्नमेंट परवानगी देतं हा पर्वत चढण्यासाठी। त्या 1000पैकी 600 लोक यशस्वीपणे त्या पर्वताच्या टॉपवर पोहोचतात आणि 400 जे लोक आहेत हे अयशस्वी होतात। त्यातील काही लोकांचा मृत्यूही होतो। आतापर्यंत 400 लोकांचा मृत्यू हा पर्वत चढताना झालेला आहे आणि त्या लोकांच्या डेड बॉड्या आजही त्या पर्वतावरती पडलेल्या आहेत। हे एवढं जोखमीचं आणि खतरनाक काम असतानाही आजही जगातले लोक हा पर्वत चढण्याचा नाद सोडायला काही तयार नाहीत। मागच्या महिन्यामध्ये 25 तारखेला म्हणजे 25 मे 2026ला असेच 2 जण हा पर्वत चढत होते। यामध्ये एक पोलंडचा नागरिक आणि भारताचा शेर्पा हिलरी दामा। आता शेर्पा म्हणजे काय की जो व्यक्ती पर्वत चढतोय त्याचं वजन वाहून नेण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी एक व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला आपण शेर्पा म्हणतो आणि हा जो शेर्पा आहे काहीतरी पेमेंट घेऊन किंवा पैसे घेऊन त्या व्यक्तीसाठी काम करत असतो। पोलंड नागरिक आणि शेर्पा हिलरी दामा हे 2 जण पर्वत चढत असताना तो जो पोलंडचा नागरिक आहे त्याच्या ऑक्सिजन टँकला काहीतरी प्रॉब्लेम येतो। चेक केल्यानंतर आणि दुरुस्त केल्यानंतर तो ऑक्सिजन टँक पुन्हा तो पोलंडच्या नागरिकाला देतो आणि स्वतःचा जो ऑक्सिजन टँक आहे तो चेक करत असतो। तो चेक करत असतानाच त्या ठिकाणी बर्फाचं एक तुफान येतं, म्हणजे बर्फाचं एक वादळ येतं आणि त्या वादळामध्ये हे 2 जण आहेत हे एकमेकांपासून दुरावतात, दूर जातात। हा जो पोलंडचा नागरिक आहे हा एकटा पडल्यानंतर त्यालाही काही सुचत नाही, त्यामुळे तो खालच्या दिशेने येतो आणि हा जो शेर्पा आहे हिलरी दामा याला वाटतं हा पोलंडचा नागरिक वरच्या दिशेने गेलेला असावा, त्यामुळे तो वरती जायला लागतो। त्या ठिकाणी पुन्हा एक वादळ येतं आणि त्या वादळामध्ये हा जो हिलरी दामा आहे हा एका खड्ड्यामध्ये पडतो। ज्यावेळेस हा खड्ड्यामध्ये पडतो त्यावेळेस त्याला काहीही दिसत नाही, कारण आजूबाजूला फक्त बर्फ असतो आणि एका खोलवर खड्ड्यामध्ये तो पडलेला असतो। गिर्यारोहकांचा जो रोजचा मार्ग आहे पर्वत चढण्याचा आणि उतरण्याचा त्या मार्गापासून हा भटकलेला होता आणि वेगळ्या ठिकाणी एका खड्ड्यामध्ये हा पडलेला होता, त्यामुळं त्याची वाचण्याचे चान्सेस फार कमी होते, कारण तो आवाज देत होता परंतु त्याचा आवाज ऐकणारं कुणी नव्हतं। त्याचबरोबर जे पर्वत चढणारे गिर्यारोहक आहेत ज्यावेळेस ते एखाद्या उंचीवर पोहोचतात त्या ठिकाणी ऑक्सिजनही कमी असतो। त्यांच्या पाठीवरती जे ऑक्सिजन टँक असतात या टँकमध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन संपला की यांचं जीवन संपतं, अशी काही परिस्थिती असते। आणि त्यामुळं हा जो हिलरी दामा आहे या हिलरी दामा त्या खड्ड्यामध्ये अडकलेला आहे आणि त्याचे जगण्याचे चान्सेस फार कमी आहेत। पण म्हणतात ना, एखाद्याची जगण्याची जर आशा ही दृढ असेल, हिंमत असेल तर काहीही होऊ शकतो। असंच हिलरी दामाच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे। हिलरी दामा 6 दिवस त्या खड्ड्यामध्ये राहिला
त्या ठिकाणी जो बर्फ आहे तो बर्फ त्यानं खाल्ला. त्याच्याकडं काही चॉकलेट्स होत्या, त्या चॉकलेट त्याने खाल्ल्या आणि 6 दिवस तो वाट पाहत राहिला की कुणीतरी मदतीला येईल. 6व्या दिवशी असंच एक बर्फाचं वादळ आलं. त्या वादळामध्ये तो बर्फ जे आहे तो खड्ड्यामध्ये पडला आणि जो बर्फ असतो हा अगदी कापसासारखा असतो, मऊ. तो बर्फ त्या खड्ड्यामध्ये पडल्यामुळं तो खड्डा भरला गेला. हा हिलरीदामा आहे, त्यामुळं तो खड्ड्याच्या वर आला. ज्यावेळेस तो वर आला त्यावेळेस तो पाहतो आसपास कुणीही नसतं. परंतु त्याचं नशीब चांगलं, त्याच वेळेस जे कचरा साफ करणारे गव्हर्नमेंटचे लोक असतात ते पर्वतावरती येत असतात आणि लोकांनी जो कचरा टाकला आहे तो कचरा ते जमा करत असतात. ती जी गव्हर्नमेंटची टीम आहे त्या टीमनं पाहिलं की एक व्यक्ती सरकत आपल्याकडे येतोय आणि तो असतो हिलरीदामा. ज्यावेळेस हे लोक त्याला पाहतात, लोकांना समजतं की हा जिवंत आहे. मग ते त्याच्याकडे जातात, त्याला विचारतात तुझं नाव काय. त्यावेळेस हिलरीदामा त्याची सगळी कहाणी सांगतो आणि मग हे जे कचरा जमा करण्यासाठी गव्हर्नमेंटची माणसं पर्वतावर आलेले असतात ते त्याला वाचवतात आणि त्याला घेऊन दवाखान्यामध्ये जातात आणि अशा प्रकारे हिलरीदामाचा जीव वाचलेला आहे. मित्रांनो, गिर्यारोहक आहेत आणि हा जो माउंट एव्हरेस्ट आहे यांचं नातं हे मृत्यूशी खेळल्यासारखं आहे. कारण आतापर्यंत अनेक लोकांची मृत्यू या पर्वतावरती झालेले आहेत. जवळजवळ 400 लोकांचे डेड बॉड्या आजही त्या पर्वतावर पडलेल्या आहेत. परंतु त्या डेड बॉड्या खाली आणत नाहीत आणि ते का आणत नाहीत? कारण एक डेड बॉडी खाली आणण्यासाठी जवळजवळ 50 लाखापर्यंत खर्च येतो आणि एवढा खर्च हे लोक करू शकत नाहीत. त्यामुळं कुणीही ती डेड बॉडी आणण्यासाठी धडपड करत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा जर पर्वत चढताना किंवा उतरताना एखाद्या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला तर त्याची डेड बॉडीही आणण्याचं कोणी धडपड करत नाही, ती फक्त याच कारणामुळे. त्यामुळं हा जो शेर्पा आहे हिलरीदामा याच्याही घरच्यांना वाटलं होतं की आमचा हा जो व्यक्ती आहे हा पर्वत चढायला गेलेला आहे आणि तो त्या ठिकाणी अडकलेला आहे आणि तो 6 दिवसापासून आलेला नाही, त्यामुळे त्याची मृत्यू झालेली आहे असं घरच्यांना वाटतं. मित्रांनो, नेपाळमध्ये शेर्पा लोक जे आहेत या शेर्पा लोकांमध्ये एक पद्धत आहे की त्यांना माहीत आहे की हे जे पर्वत चढायला जाणारे लोक आहेत यांना जर मृत्यू आला तर त्यांची डेड बॉडी आणणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळं यांच्याकडे एक नियम आहे की जर एखादा पर्वत चढायला गेला आणि तो जर पाठीमागं आला नाही तर त्याला मृत्यू घोषित करून त्याची डेड बॉडी जरी नाही मिळाली तरी त्याच्या अंत्यविधीचे सगळे कार्यक्रम पूर्ण करायचे अशी पद्धत त्यांच्याकडे आहे. आणि त्याच पद्धतीनं शेर्पा हिलरीदामा याच्या अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम झालेला असतो आणि हा 6वा दिवस असतो आणि 6व्या दिवशी त्यांच्या मुलीच्या मोबाईलवरती एक फोटो येतो आणि त्या फोटोवरून सगळा चमत्कार होतो. हिलरीदामा जिवंत आहे हे घरच्यांना कळतं आणि ज्या घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं त्या घरात आता आनंदाचं वातावरण तयार होतं आणि सगळे खुश होतात, आनंदी होतात. पण आजची जी कहाणी आहे ही कहाणी आपल्याला शिकवते की जर जगण्याची तुमची दृढ इच्छा असेल तर चमत्कार होऊ शकतात, काहीही येऊ शकतं. हेच आपल्याला आजच्या या कहाणीतून पाहायला मिळतं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणं की जर तुमचा कोणाचा वाढदिवस असेल, तुमच्या मित्रांचा वाढदिवस असेल, तुमच्या घरातल्या व्यक्तींचा वाढदिवस असेल तर व्हिडिओला कमेंट करा आणि त्या कमेंटमध्ये त्या व्यक्तीचा वाढदिवस, त्याची तारीख लिहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना शुभेच्छा देऊया. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.